तर अशा पद्धतीने मी आता निघालेली आहे ऑफिसला. मी मगाशी तुमच्याशी एक छोटासा व्हिडिओ केला, छोटा नाही तरी एक 7-8 मिनिटाचा होता, पण मी तुम्हाला बोललेले की आता हा व्हिडिओ झाला की मी ऑफिसला जाईन. आता डायरेक्ट मी दुपारी येणार आहे. दुपारचा काही छोटासा ब्लॉग केला तर करेन, कारण काय होतं आहे, जेव्हा नवीन नवीन आपण काही करायला लागतो तेव्हा असं वाटतं की हां हे सारखं सारखं करावं आणि नंतर त्याचं जे आहे ते स्लो होऊन जातं. तर ह्या दिवसभरातच हा 3रा ब्लॉग होईल. म्हणजे दिवसभरात मी 3दा, म्हणजे खरं तर खूप जास्त काही शेअर करण्यासाठी नाही आहे आत्ता सध्या तरी, म्हणून मग मी हे 2-3 व्हिडिओ शूट करून ठेवले आणि हे 3 दिवस चालतील. म्हणजे एक दिवस मी तुम्हाला 3 दिवसात दाखवते. आता मी निघाली ऑफिसला आणि इथं केशवनगरच्याच ऑफिसला मी आज आहे. रविवारी मी जे आहे, म्हणजे हा व्हिडिओ ते तुम्ही शक्यतो सोमवारी बघाल. तर रविवारी मी असते केशवनगरच्या गणेश पेठेतल्या ऑफिसला, आणि मंगळवारी मग परत गणेश पेठेत, आणि गुरुवारी मग परत गणेश पेठेत. त्यामुळे ज्या ताईंना समजा मला भेटायचं असेल तर मग तुम्ही असं करू शकता की रविवार, मंगळवार किंवा गुरुवारपैकी कुठलाही दिवस तुम्ही गणेश पेठेत या कस्तुरे चौकात, आणि केशवनगरला बाकीच्या दिवशी. आता केशवनगरला कसं असतं, तुम्ही 12 नंतर कधी येऊ शकता, 12 ते 8 कधी पण येऊ शकता. ठीक आहे, तर चला आता मी निघते आणि ऑफिसला गेले की तुम्हाला दाखवेल कसं काय ऑफिस आहे, मग मी काय करते, स्टार्ट काय करते, सगळ्या गोष्टी कशा करते तुम्हाला दाखवेल. चला मी तुम्हाला पण घेऊन जाते. ठीक आहे, तर चला आपण आता निघूया ऑफिसला, कारण बराच वेळ झाला आहे. मी जेवण केल्यानंतर निघाले आणि त्याचमुळे मला परत उशीर झाला थोडासा, पण आता निघाली आहे फटाफट. 8व्या मजल्यावर घर आहे माझं, त्यामुळे पटापट आता खाली जाऊया 0, आणि तिथून चालत चालत जाणार आहे खरं तर. म्हणूनच म्हटलं चला तुम्हाला पण घेऊन जाते. आणि आला आहे आपला खालचा मजला. आता बघूया कशा पद्धतीने आहे आणि काय, आणि तुमच्या येईल बरं का लक्षात की किती डिस्टन्स आहे. तर चला माझ्याबरोबर चालत 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 आपण जाऊया आणि पोहोचूया. ऑफिसमध्ये आलं की मी आधी काय करत असते, मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक करत असते. काय आहे, काही ती काम झालं आहे, कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत, कोणाचे ऑर्डर्स पडलेले आहेत, कोणी व्हिजिट करून गेलं का, ह्या सगळ्या गोष्टी असतात. कोणाचे रिप्लाय राहिलेले असतील तर ते बघते. आणि तुम्हाला खरं सांगते, मी स्वतः मी आणि माझे हजबंड, आम्ही दोघंजणं मिळूनच रिप्लाय आणि कॉल्स बघतो. आणि बाकीची टीम आहे ती तुम्हाला बऱ्याच गोष्टी पण पाठवते, पण जास्तीत जास्त आमचं इन्व्हॉल्वमेंट असतं, कारण आम्हाला पूर्णपणे आम्हाला स्वतःला लक्ष द्यायचं असतं. कारण माझ्याकडे भरपूर टीम आहे आणि त्यामुळे मी त्याच्यासाठी सुद्धा एक देऊ शकते. पण कसं असतं, एक स्वतःचा जो विश्वास असतो ना की नाही आम्हाला ताईशी बोलायचं नाही, आम्हाला त्यांचं मार्गदर्शन हवं आहे, त्यासाठी मग मला काही लोकांना काही ठरवलेले नावं असतात, मग ते नावं आम्ही लिहून घेतो आणि त्यांना मी स्वतःहून रिप्लाय करते, ऑडिओ मेसेज पाठवते. आणि मग त्या पद्धतीने त्यांना पूर्णपणे गोष्टी समजवून मी ऑडिओ मेसेज पाठवत असते. कारण कधी काही काम असतं, कधी काही मीटिंग असते, पुढे कुठे जायचं असतं. अशा पद्धतीने कामं डिवायडेड असतात आणि त्याचबरोबर अरेंज्ड असतात, मॅनेज्ड असतात, आणि त्या पद्धतीने मला त्या गोष्टी न्यायच्या असतात. म्हणून इथे पण मी आत्ता माझे जे मला मुलीने नावं लिहून ठेवलेली होती किंवा मिस्टरांनी नावं सांगितलेली होती त्यांना सगळ्यांना रिप्लाय करण्याचं काम करत होते. आणि आज खूप गरम होत होतं, मी सकाळीच सांगितलं. आज खरं दिवसच खूप स्लो चालू झाला, पण स्टील सगळी कामं झाली, सगळं व्यवस्थित झालं. आणि अशा पद्धतीने माझं काम चालू असतं. आणि ते झालं की स्टाफबरोबर काही गप्पा, काही गोष्टी, अशा गोष्टी चालू असतात. सगळं करायचं आणि सगळं वाइंडअप करायचं आणि मग ऑफिसहून घरी यायचं. घरी आल्यावर मी सगळं ते सामान तुम्हाला सोफ्यावर दिसतं सगळं घेऊन आले होते. कसं काय ते तुम्हाला पुढे सांगेलच. तर चला बघूया आता पुढे काय झालं. मी स्वतः बोलते तुमच्याशी, समोरून तुमच्याशी बोललं की जास्ती व्यवस्थित वाटतं. त्यामुळे चला
आता आपण बघूया की मी तुम्हाला पुढे काय सांगते आणि गप्पा मारते. बऱ्याच मोठ्या गप्पा आहेत बरं का पुढे, त्यामुळे सगळ्यात मोठा आजचा व्लॉग आहे, पूर्ण बघायचा आहे. छानपैकी पुढे बऱ्याच गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे नक्की 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 ऐका. आणि चला आले मी आता बोलते तुमच्याशी. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता मी ऑफिसवरून परत येते. आणि ऑफिसवरून परत आले की आत्ता ना माझ्या फ्रेंडची मुलगी, म्हणलं ना मी आता नवीन आहे, मी व्लॉगमध्ये गडबड करणार, त्यामुळे माझ्याकडून गडबड होणार आहे. ठीक आहे. सो माझ्या मैत्रिणीची मुलगी मला भेटली आणि ती बॅडमिंटन खेळत होती खाली. तर तिला म्हटलं बाई माझ्याकडं ह्या 2 आपल्या अस्तित्वाच्या बॅग होत्या. एका ताईंचं घंगाळपात्र आहे आणि एका ताईंचं म्हणजे एका ताईंचं घंगाळपात्र आणि कुंचम सेट आहे आणि एका ताईंचं घंगाळपात्र आहे. अशा 2 पिशव्या आहेत. आता येत्या अधिक महिन्यासाठी त्यांना गावाला घेऊन जायचे, म्हणजे त्या चालल्या आहेत सुट्ट्यांसाठी. मग त्याच्या गावी पूजा करणार आहे, कारण आता महिनाभर तर काही कोणी येणार नाही आहे, त्यामुळे त्या चालल्या सुट्ट्यांसाठी. म्हणून मग त्या म्हणल्या मी माझ्या सासरी करू का? म्हणलं करा, काय हरकत आहे, सासर पण आपलं घरच असतं ना, करा. म्हणून मग त्यांना उद्या ते द्यायचं आहे, म्हणजे आत्ता ते द्यायचं आहे, उद्या त्या जाणार आहेत. मग ते घरी आणलं आणि ते देणार आहे त्यांना. आणि त्या इकडूनच केशवनगरमधनंच आहेत, म्हणजे माझ्या फ्रेंडची मैत्रीण आहे, म्हणजे फ्रेंडची फ्रेंड आहे आणि ती येणार आहे माझ्या फ्रेंडच्या घरी. म्हणून मग मी घरी ते आणलं, नाही तर शॉपवर पण त्या येऊ शकल्या असत्या. तर ते एकाच गावाच्या असल्यामुळे ते एकत्र जाणार आहे ना उद्या, म्हणून त्यांचं काहीतरी डिस्कशन करायला वगैरे, म्हणून मग ते आले होते, येणार आहे. म्हणजे आता आले नाही की माहिती नाही, आता तर थोड्या वेळाने येतील, पिकअप करतील. त्याचबरोबर मी तुम्हाला बोलले होते 2 मिनटं पाणी पिते. हां, आल्या आल्या इतकी तहान लागलेली. सगळ्यात महत्त्वाचं ऑफिसलाच खूप तहान लागली, पण ऑफिसमधलंही पाणी संपलं. इतका उन्हाळा आहे ना, गटागट पाणी जातं. खूप पाणी संपलेलं, मला पाणी प्यायलाच मिळालं नाही. म्हणून मग आल्या आल्या म्हटलं आधी पाणी पिऊ, पण उभ्याने पाणी प्यायचं नाही, आल्या आल्या पण लगेच पाणी प्यायचं नाही. म्हणून मग आज मी पाण्याचंच खूप बोलते. मागच्या व्हिडिओमध्ये पण पाण्याचं, उन्हाळाच तेवढा आहे, काय करणार. आता अर्धी बाटली झाली बघा, संपली. एवढा उन्हाळा आहे. तर मी खालून आले ना, माझं एक, आता तुम्ही म्हणाल ताई तुम्हीच आम्हाला पार्सल पाठवता आणि तुम्ही पण पार्सल मागवता का? तर हो, मी पण पार्सल मागवते माझ्या स्वतःच्या गोष्टींसाठी. आता मी तुम्हाला पूजेचे, सेवेच्या काही ज्या गोष्टी असतात, क्रिस्टल्स असतात, ते पाठवते. पण माझ्या स्वतःच्या पर्सनल लाईफला मला जे काही लागत असेल ते मी कधी ऑफलाईन घेतलं शॉपवर जाऊन, कधी ऑनलाईन आवडलं असं. तर माझ्या बेडरूमसाठी मी खूप सुंदर असं एक गोष्ट घेतली आहे, तर तुम्हाला मी ती ओपन करून दाखवते, कारण मी तुम्हाला बोलले होते की मी हॉल व्हिडिओज पण करणार आहे. तर चला सुरुवात करूया एका चांगल्या गोष्टीपासून. मी ते काय घेतलं, काय आहे हेही तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आहे बरं का, खूप सुंदर आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला बोललेलं ना दुपारी का कालच्या व्हिडिओमध्ये की मी थोडं रेनोव्हेट करणार आहे. मग त्या रेनोव्हेशनसाठी काही गोष्टी मागवते. आता बघा, वस्तू आहे एवढीशी, हात दुखतोय, वस्तू आहे एवढीशी, पण त्याला बॉक्स किती मोठा दिला आहे, वरती आणणंच अवघड होतं. मग त्या तिच्या हाताने आणून दिलं, मग तिने दिलं घरापर्यंत आणून, आणि आता बसली मी. खूप गरम होतं, खूप. तुम्ही म्हणाल तर एकाच कपड्यामध्ये 3-3 ब्लॉग्स, एकाच दिवसाचं ब्लॉग आहे, कारण दिवसातले 24 तास म्हणजेच तुमचे बघण्याचे 5-10 मिनटं. आज मला दिवसभर वेळ होता, मी आज कुठे जाणार नव्हते, आज फक्त ऑफिस होतं, घर होतं. म्हणलं आज सुरुवात करूया, दिवसही चांगला आहे म्हणून चला. आवडतं मला. ओही बापरे, काय कसं करतात ती लोक. छान आहे, एकदम मस्त, भारी. एक मोठा बॉक्स होता, एक हा बॉक्स आहे, याच्यामध्ये पण एक बॉक्स आहे. बॉक्स में बॉक्स असं आहे. बापरे, आधी चेंज करावं असं वाटतंय. पार्सल असलं ना, कोणाला असं वाटतं सांगा की पार्सल आलं की आधी पार्सल, सगळं काम सोडून द्यायचं आणि आधी पार्सल उघडायचं, असं कोणाला वाटतं? मला लगेच कमेंट करा. कोणाला वाटतं की आल्या आधी काय असेल ते सोडून द्यायचं हातातलं काम आणि आधी पार्सल उघडायचं, बरोबर? ओके. सो माझ्या बेडरूमचा जरा ना असं गोल्डन टोनमध्ये सगळं असं फर्निचर आहे, त्यामुळे वाव, मस्त, एक नंबर.
सो त्यासाठी माझ्या बेडरूमसाठी सुंदर असं घड्याळ मागवलं आहे. खूप मोठं आहे, बरंच मोठं आहे आणि असलं भारी आहे ना, मस्त आहे, खरंच भारी आहे. 12 इंचाचं आहे, खूप सुंदर असं आणि खूप ना डिसेंट आहे. मला ना अशा खूप भडक अशा गोष्टी नाही आवडत, आधी आवडायच्या आता नाही आवडत. तर इतकं भारी आणि डिसेंट आहे बघा, खूप 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 मस्त आहे. एकदम व्हाईट आणि रोज गोल्ड कलरचे त्याच्यावर हे आहेत आकडे आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर मी लिंक देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुम्ही काय करा तिथून परचेस करा, ठीक आहे. आता हे काय असं प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे, म्हणजे 600 रुपये भरून मी स्वतः हे घेतलेलं आहे. तर खूप सुंदर असं घड्याळ आहे, 600 रुपयातच आहे. आणि बघा, ॲस्थेटिक गोष्टी जर घ्यायच्या असतील, ॲस्थेटिक जर गोष्ट घ्यायची आहे आणि ती ॲस्थेटिक गोष्ट घ्यायला तुम्हाला हजारोच रुपये खर्च करायचे आहेत असं गरजेचं नाही आहे. हां, जिथं गरज आहे तिथं करायचं आहे, पण जिथं नाही. आता हे मला ॲस्थेटिक अगदी 600 रुपयात भेटलं. हेच मी ऑनलाईन सर्च केलं होतं तर मला 1200 2500 असंही दाखवत होतं. पण मला एवढं नव्हतं, म्हणजे असं एवढं डिसेंट इतकं मला भरपूर होतं. त्यामुळे माझं काम झालं, तर एकदम मस्त झालं आहे माझं काम. आणि घड्याळ तुम्हाला टाईम दाखवण्याचंच काम करणार आहे, दुसरं काय काम करणार आहे. तर कसं वाटलं, तुम्ही छान आहे की नाही सांगा, कमेंट करा. आणि बॉक्स के बॉक्स में बॉक्स, तर आता माझं जे रेनोव्हेशन आहे त्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी करणार आहे ना, त्या गोष्टीसाठी, म्हणजे आता तिथं वॉलपेपर जे आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत तर ते एक एक स्टेप बाय स्टेप, त्यामुळे मी हे ठेवून देणार आहे. आणि एकदम सगळं झाल्यावर आता तिथं जे कर्टन्स आहेत ते कर्टन वॉश करायचे आहेत. बेडरूमच्या मागचा जो वॉलपेपर आहे तो चेंज करायचा आहे. सो अशा पद्धतीने मला जे आहे ते करायचं आहे. सो त्यासाठी वेळ जाईल, तेव्हा हे लावल्यावर कसं दिसेल मी तुम्हाला दाखवेल, ठीक आहे. तर हाच होता आजचा व्लॉग. आणि आता रात्र झालीच आहे, 8 वाजलेच आहे. आता मी मस्तपैकी छान खिचडी करते, तुम्हाला दाखवेल कशी केली खिचडी, ह्या व्हिडिओनंतर अटॅच करेल कशी झाली खिचडी. कसं मी बोललेलं आहे की मी रात्री राईसच खाणार आहे. सो मस्त छान अशी खिचडी करते, मस्त लसूण जिरे घालून पिवळी खिचडी. मला अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडी खायची इच्छा झालेली आहे. अगदी साधी तशी खिचडी करते, तुम्हाला दाखवते. लोणच्याबरोबर इतकं भारी लागतं लोणचं. आणि माझ्या मिस्टरांनी छान असं ना असे लसणाचे पापड आणलेत, लसणाचे पापड आणले. ते लसणाचा पापड, लोणचं आणि मुगाच्या डाळीची खिचडी, आ हा हा हा, मस्त. असं गरम गरम खायचं, तुडून झोपून जायचं. कारण मुलं नाही आहेत घरी, मुलं त्यांच्या सुट्ट्या लागल्यात, आत्याच्या घरी गेलेले आहेत. त्यामुळे टेन्शन नाही, असं नाही, मुलांचं कधीच टेन्शन नसतं. उलट नाही आहे तर करमत नाही, घर रिकामं रिकामं वाटतं आहे. ॲक्च्युली जेव्हा घरी असतात तेव्हा तो समोरचा पसारा पडला आहे ना, हा पसारा बघून मी ओरडते, त्यांना ओरडते. आणि आज पसारा आहे पण मुलं नाही आहेत ओरडायला, त्यामुळे कसं तरी वाटतं आहे. सो असंच असतं बघा आईचं म्हण, किती तुम्ही काही काम करा, कितीही करा, पण शेवटी आपली मुलं आपल्या समोर नसली ना तर एक वेगळंच फील येतं. तर तसंच आहे. त्यामुळे चला आता काय, आपलं नवरा बायकोचा संसार आता थोडासा फक्त आले की खिचडी वगैरे खाणार, जे काय आहे ते खाणार. त्यांच्यासाठी पोळ्या आहे, भाजी आहे. मी मस्त छान अशी थोडीशी खिचडी लावणार, दाखवेन तुम्हाला लोणचं पापड सगळं वगैरे. आणि त्यानंतर मग आपण पुढच्या गप्पा मारूया. पण हाच व्हिडिओ 9 मिनिटाचा झाला आहे, त्यामुळे पुढच्या व्लॉगमध्ये मी कंटिन्यू करेल किंवा ह्याच्यानंतर एक छोटीशी क्लिप टाकेल, ठीक आहे. ते ताटाची क्लिप टाकेल. ओके, चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.